आणि आजच्या पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही टीमनी आपला 12th मॅन स्कोररकडे पाठवायचा आहे. 12वा खेळाडू दोन्ही संघांनी. दादा बैठ जाओ, यांना चेअर द्या. अर्धापूर संघाने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. भोकर आणि परिसरातील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम या टुर्नामेंटवर, ह्या सामन्यांवर कायमच राहिलेलं आहे. आणि आयोजन समितीही प्रतिवर्षी प्रयत्न करते भोकरकरांच्या या स्पर्धेच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी. तिसऱ्या दिवशीचा पहिला सामना अर्धापूर आणि पूर्णा संघ. अर्धापूर संघ फलंदाजीसाठी सज्ज आहे. फलंदाजीची धुरा सांभाळतील सौरभ बिराजदार आणि संदीप लोखंडे, सोमेश कानोडे. आणि बॉलिंग मार्कवर बघतोय आपण संदीप लोखंडे यांना. अतिशय तुल्यबळ अशी लढत सामन्याला सुरू होत आहे. पहिला चेंडू थोडासा फलंदाजापासून दूर आणि पहिली धाव. या धावेसह अर्धापूर संघाचं खातं उघडतंय. संदीप सुंदर टप्प्यावर खेळलेला चेंडू होता, पण तितका सुंदर फटका कट केलाय. 4 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. खेळाडू सौरभ बिराजदार चौकारासह त्याने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. परत एकदा हलकासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, गती तितकीशी नाही, यावेळेस मिस. संदीप लोखंडे अतिशय अनुभवी असा गोलंदाज, पण पुढे आहे सौरभ बिराजदार, मराठवाड्यातील एक नामांकित चेहरा, एक मोठा खेळाडू. त्याला ऍक्शन मध्ये पाहताना आनंद होईल. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केले त्याला 6 धावांसाठी. तडाखेबाज सुरुवात अर्धापूर संघाची. सौरभ बिराजदार लईत दिसतोय. यावेळेस पुढचा चेंडू परत एकदा लॉफ्ट.
ऑफच्या दिशेने 4 धावा. चषक 2026 चे हे अत्यंत प्रेक्षणीय सामने. या सामन्यांचा आजचा हा तिसरा दिवस. लाईव्ह ऑप्शन मध्ये बघतोय आपण अर्धापूर संघ जो 2-2 हात करतोय पूर्णा संघाशी. चांगली सुरुवात आपण बघतोय अर्धापूर संघाची. 4 चेंडू नंतर धावसंख्या आहे 15. सौरभ बिराजदार 2 चौकार 1 षटकार. पुढचा चेंडू परत एकदा सुंदर आकर्षक 6 धावा. बीसीसी चे माजी खेळाडू ज्यांचं आगमन माझ्याही पूर्वी झालं होतं बीसीसी संघात. रामदास सोनवाडे त्यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. आयोजन समितीच्या वतीने त्यांचं स्वागत. पुढचा चेंडू यावेळेस थोडासा आणि नोचा कॉल आहे. गोलंदाज प्रेशर मध्ये. सौरभ बिराजदार सुंदर चेंडू होता पण तितका सुंदर फटका. हे तब्बल 26 धावा अर्धापूर संघाच्या. काय सुरुवात राहिली आहे अर्धापूर साठी. सौरभ बिराजदार सोमेश अर्धापूर संघाची ढाल आहे आणि तलवारी आहे त्याला बघतोय आपण. आणि गोलंदाजीवर एजाज मराठवाड्यातील मोठं नाव. चेंडूची इथे मात्र चान्स होता. एजाजचं रिॲक्शन बघितलं तर एक सोपा झेल गली क्षेत्रामध्ये. सोमेश सारखा तगडा फलंदाज तो सापडला होता गलीमध्ये पण हलकीशी चूक. गोलंदाजी मधला एक नामांकित चेहरा एजाज. सुंदर टप्प्यावर खेळविलेला गतीने केलेला हा चेंडू. एक अनुभवी आणि तितकाच तेज तर्रार एजाज. सामना करतोय सोमेश. चांगली सुरुवात राहिली आहे एजाज साठी. पहिला षटक ज्या पद्धतीचं गेलं त्यानंतर काय चेंडू आहे, काय गती आहे. यावेळेस मात्र पूर्णाचा संघ त्याला पुनरागमनाची संधी देतोय एजाज. पहिल्या चेंडूवर एक संधी क्रिएट केली होती सोमेश साठी. तीन चेंडू डॉट. हा जो ग्रीन टेनिस बॉल आहे नव्या चेंडूनी गोलंदाजी करणं तितकंसं सोपं काम नाही आणि या गतीने करणं त्याहूनही कठीण.
परत एकदा थोडासा मिस शॉट. चांगली गोलंदाजी करतोय एजाज. आता ही फाईट बघणं इंटरेस्टिंग असेल. एजाज सामना करेल सौरभ. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदलाव. अत्यंत अनुभवी असा एजाज आणि समोर तितकाच आक्रमक सौरभ. आयकॉन खेळाडू अर्धापूर संघाचा. दरम्यान पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल पण नाकारले तिथे सौरभने. सुंदर क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट बघितला आपण डाऊनच्या दिशेने, पण फलंदाज क्रीजच्या मध्ये. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि परत एकदा झेल सुटलाय सौरभचा. या पद्धतीचे झेल पूर्ण संघाला टिपावे लागतील. दोन मोठे फलंदाज आणि दोन सोप्या संधी त्या गमावल्यात पूर्ण संघाने. काय गोलंदाजी केली होती एजाजनी ह्या षटकामध्ये. अतिशय भेदक मारा. केवळ 2 धावा दिल्यात. पहिल्या षटकात 26 आणि या षटकात केवळ 2. धावसंख्या आहे 28 आणि 2 चान्सेस जे ड्रॉप झालेत ते किती महागात पडतील. आमदार चषक 2026 विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. प्रेक्षकांमध्ये हिची जी क्रेज आहे त्यामागे हिचं मॅनेजमेंट आणि इथली पारदर्शकता. आणि गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण इम्रोजला. सामना करेल सौरभ. इम्रोजला चांगला चेंडू हलक्या हाताने खेळले त्याला पॉइंटच्या दिशेने. 1 धाव. चांगल्या टप्प्यावर खेळविलेला हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतोय इम्रोज. परिसरातील एक मोठा खेळाडू. पूर्ण संघासाठीचा आयकॉन. सोमेश मात्र त्याला अजूनपर्यंत लय सापडलेली दिसत नाही. त्याचं लयीत असणं त्याच्या संघासाठी अत्यंत आवश्यक आहे. अर्धापूर संघाचा कणा सोमेश फलंदाजी मार्गावर त्याला बघतोय आपण. दरम्यान पुढचा चेंडू. पुढच्या टप्प्यावर खेळविलेला चेंडू होता. परत एकदा हवेमध्ये पण क्षेत्ररक्षक तिथे नाही. 4 धावा. आकर फटका.
सोमेशला आपण फॉर्म मध्ये बघतोय. परत एकदा धावसंख्या आहे 2 षटक आणि 3 चेंडू नंतर 37 धावा. इम्रोजला आपल्या अनुभवाचा वापर करावा लागेल. अर्धापूर संघाला बांधून ठेवावं लागेल. टप्प्याचा चेंडू गतीने केलेला हा चेंडू होता. यावेळेस थोडस लेंथ मध्ये आपण चेंज बघितलं आणि त्याचा फायदा मिळताना इम्रोजला. 8 षटकांचा हा सामना, त्यामुळे प्रत्येक चेंडू प्रत्येक षटक इथं अत्यंत महत्वाचा आहे. परत एकदा चेंडू 4 धावांसाठी. मध्ये 3 चौकार आतापर्यंत आलेले आहेत सोमेशच्या बॅटमधून. यावेळेस चेंडू परत एकदा हवेमध्ये आहे, पण क्षेत्ररक्षक काहीसा दूर राहील आणि परत एकदा क्षेत्ररक्षण, त्यावर काम करावं लागेल. आपल्या फिल्डर्सला मंत्र द्यावा लागेल कॅप्टनला पूर्ण संघाच्या. 3 षटकानंतर धावसंख्या आहे 43 धावा. चांगली ताबडतोब सुरुवात अर्धापूर संघासाठी. दोन्ही फलंदाज आक्रमकपणे फलंदाजी करतायत, सौरभ आणि सोमेश. आणि परत एकदा आपण बघतोय एजाजला भेदक मारा. मागच्या षटकामध्ये आपण बघितलंय त्याच्याकडून 2 सोप्या संधी क्रिएट झाल्या होत्या. परत एकदा एजाज गोलंदाजी मार्कवर. सामना करेल सौरभ. अत्यंत प्रेक्षणीय अशी ही स्पर्धा आमदार चषक 2026 ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ भोकर आयोजित हनुमान मंदिराच्या मैदानावर रंगलेली ही स्पर्धा. परत एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या जवळ आणि सुंदर झेल. गतीने आलेला तो चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण आपण बघितलं इम्रोज कडून. सुंदर झेल टिपलाय त्यांनी लॉंग ऑनच्या दिशेने आणि पहिला गडी बाद झालाय तो अर्धापूर संघाचा सौरभच्या रूपात. आणि यानंतर आपण फलंदाजीसाठी बघतोय विशाल निगोट, जो की दुसरा आयकॉन खेळाडू आहे अर्धापूर संघाचा. जे खेळाडू मला इथे मैदानावर ऐकतायत आणि जे खेळाडू आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहतायत त्यांच्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असेल आणि सोबत इलेक्शन कार्ड किंवा राशन कार्ड या दोन्हीपैकी एक. या तीनही ओळखपत्रांपैकी 2 लावणे अनिवार्य असतील. काय चेंडू आहे, काय गती आहे आणि काय लेंथ आहे. एजाज ऑन फायर. पुनश्च एकदा सूचना आहे खेळाडूंना ही 2 ओळखपत्र अनिवार्य असतील. या तिन्हीपैकी 2 आधार, इलेक्शन आणि राशन. आणि कोणत्याही टप्प्यावर ती उपलब्ध नसल्यास कमिटी त्या पूर्ण संघाला बाद करेल कसल्याही संकोचाशिवाय. ही स्पर्धा ओळखली जाते इथल्या निष्पक्षपणाबद्दल, इथल्या पारदर्शकतेबद्दल. यावेळेस रिव्हर्स आणि विशाल सिद्ध करतोय की का त्याला अर्धापूर संघाने आमंत्रित केलंय आपला आयकॉन म्हणून.
फाईट बघतोय एजाज आणि विशाल निगोट मध्ये. सुंदर पद्धतीने रंगविलेला तो फटका होता. रिव्हर्स आणि 4 धावा प्राप्त केल्यात विशाल निगोटनी. धावसंख्या आहे 47 धावांवर 1 गडी अर्धापूर संघाचा. आमदार चषक 2026 ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. परत एकदा रिव्हर्स आणि परत एकदा 4. आता मात्र प्रेशर असेल एजाजवर. त्याला आणि संघाला पुनरागमन करावं लागेल. यावेळेस फुल टॉस आणि परत एकदा 4. परत एकदा संधी. पूर्ण संघ क्षेत्ररक्षण त्यांचं अतिशय आणि 4 षटकानंतर धावसंख्या आहे 55 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. हीच सुमारे 14च्या स्ट्राइक रेटनी फलंदाजी करतोय अर्धापूरचा संघ. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 55 धावा. केवळ 1 गडी आतापर्यंत त्यांचा बाद झालेला आहे. एजाजनी 3 सोप्या संधी क्रिएट केल्या होत्या ज्या गमावल्यात. पूर्ण संघाने नाराज असेल या क्षणी पुण्याचा संघ. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतंय त्यांचं, त्यांना काम करावं लागेल यावर. यानंतर गोलंदाजीची धुरा सांभाळेल अनिल रानेर, आयकॉन खेळाडू पूर्ण संघाचा. सोमेशला आपण फॉर्म मध्ये बघतोय. आतापर्यंत 15 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आहेत आणि विशाल मागच्या षटकात 3 सलग चौकार आणि त्याच्या बॅटमधून निघाल्यात आतापर्यंत 12 धावा. अनिल रानेर गोलंदाजी मार्कवर. चेंडू हवेमध्ये आहे आणि 6 धावा. सुंदर फटका. यावेळेस मात्र दूर टाकलेला चेंडू
फटका देखील खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु अधिक दूर गेलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. परंतु सोमेशच्या बॅट मधून पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. एक आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम परभणी अनिल राणेर, म्हणजे आपल्या भोकर संघाकडून गतवर्षी पाहायला गेलं तर आयकॉन खेळाडू म्हणून होता. चांगली खेळी देखील खेळली होती. पुन्हा एकदा पुढे टाकलाय, फटका मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि पुन्हा एकदा काय पाहतोय, झेल सुटलाय. आली ना स्फोट. पूर्ण संघ काय करतोय, झेल वारंवार सुटले जात आहेत. मला वाटतंय हा तिसरा झेल आहे जे की सुटला गेलाय. विकास निगोटचा देखील झेल सुटलाय. त्यानंतर आपण पाहतोय सोमेश कानोडेचा आणि सौरभ बिराजदारचा देखील झेल सुटला होता, परंतु त्यानंतर एक इम्रोजचा अप्रतिम झेल आणि सौरभ बिराजदारला तंबूत पळतावं लागलं होतं. हे पुन्हा एकदा सुमेशने यावेळेस पुन्हा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय कणकणीत दणदणीत आमदार चषक. पहिल्या षटकामध्ये माफ करा, दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं फलंदाजीसाठी झगडत होता, परंतु त्यानंतर खेळपट्टीला वडकलं आणि आता मात्र तुटून पडतोय तो सोमेश कानोडे. एक अर्धापूर संघातील मोठा तगडा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा सोमेश आणि त्या प्रकारची खेळी देखील अद्याप पाहायला मिळते. परंतु गोलंदाजी मार्कवर अनिल राणेरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एक संधी देखील निर्माण केली होती, परंतु त्या संधीचं सोनं पुन्हा एकदा करता आलेलं नाहीये आणि त्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम तिथे सोमेशने अगदी पुढच्या चेंडूवर चौकार देखील खेचला गेलाय. चौकाराचा सहाय्याने धावसंख्या बघितली गेली तर धावपलकावरती लागल्या जात आहेत ते 67 धावा आणि या खेळपट्टीचा जर विचार केला तर या मैदानावरती 8 षटकामध्ये 140च्या वर देखील धावा होताना आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा यावेळेस बॅट्स व्यवस्थित कनेक्ट, चेंडू ऑनसाइडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड आणि पुन्हा एकदा या मिसफील्डचा फायदा घेतला गेलाय. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 69 धावा. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 5वं टाकलं जातंय. या षटकाच्या नंतर देखील 3 षटकाचा खेळ बाकी असणार आहे आणि आता जर पाहिलं गेलं तर धावसंख्येकडे तर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ दिसतोय. पुन्हा एकदा डावकुरे हाताचा गोलंदाज अनिल राणेर. पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेलेला चेंडू आणि यावेळेस मात्र पंचाचे हात समांतर. धावपलकावरती धाव वाढली एक अवांतर. एक्स्ट्रा धावाच्या सहाय्याने 68 धावा लागल्या जात आहेत. रंगतदार मुकाबला. आमदार चषक 2026 या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला बलाढ्य सामना अर्धापूर वर्सेस पूर्णा या 2 तुल्यबळ संघामध्ये होताना आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलंय. दिमाखदार गोलंदाजी ते पाहायला मिळते. डॉट बॉलच्या सहाय्याने ते मात्र षटकाची समाप्ती. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 1 गडी बाद 70 धावा. सांगू इच्छितो की बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला गेला तर आमचे विनोद सर कोचिंग क्लासेस याचे ओनर माधव श्रीखंडे सर यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर प्रेक्षकांसाठी ते पारितोषिक आहे प्रत्येक झेलसाठी. बघूया सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये, कारण केवळ 3 षटकाचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय करीम आहे का? यस, करीमच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. करीम लाला एक चांगला भेदक असा गोलंदाज आहे. तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु समोर देखील पाहिल्या गेले तर एक आयकॉन खेळाडू आहे विकास निगोट. डावखुऱ्या हाताचा तडाखेबाज फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. यालाय पहिल्या चेंडूवरती ते फटकार आलाय आणि चेंडूला पाडवलंय विनोद सर कोचिंग क्लासेस. येतोय खणखणीत दणदणीत चौकार.
पूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली ही स्पर्धा अतिशय मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पूर्ण मराठवाड्यामध्ये या स्पर्धेचं नाव लौकिक असलेली स्पर्धा पाहायला मिळते आणि या स्पर्धेमधला आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिला बलाढ्य सामना अर्धापूर वर्सेस पूर्ण या दोन संघामध्ये होताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर थोडस कानमंत्र आयकॉन खेळाडू अनिल राणेर कडून दिला गेलाय, कारण डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कव्हरच्या दिशेमध्ये बोलवलाय आणि डीप स्क्युअर लेग कडे अतिरिक्त क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. रिवर्स सक्सेसफुल आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय विनोद सर कोचिंग क्लासेस षटकार. या खेळाडूला आयकॉन म्हणून आपल्या संघात का बोलवलं गेलंय त्याचं प्रदर्शन, त्याचा प्रत्यय इथे विकास कडून दाखवला जातोय. ज्या प्रकारचं नाव आहे त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला विकास निगोट या फलंदाजाकडून पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा तडाखेबाज फलंदाज विकास आपल्या बल्लेबाजीने प्रेक्षकांचं मन जिंकताना पाहतोय. धावसंख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती लागल्या गेल्या 83 धावा. गोलंदाजी मार्कवर करीम या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल आणि समोर असेल तो विकास निगोट. इनोव्हेटिव्ह हेलिकॉप्टर उडाले आणि चेंडूला पाडले सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा षटकार. चला बॉल फेका, लवकर बॉल फेका. हा धन्यवाद. सर्व बिरादार संघातील तुळजापूरचा एक आयकॉन खेळाडू बाद झाल्याच्या नंतर विकास निगोटने स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आहे आणि ती जिम्मेदारी सार्थ ठरवताना आपल्याला त्याची फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर दोन बॅक टू बॅक खणखणीत दणदणीत षटकार विकास निगोटच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा करीम लाला. करीम लालाचं पहिले षटक जर पाहिले गेले तर थोडस मागणं ठरतंय, परंतु अद्यापही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु स्ट्रायकर एंडला घनागती प्रार आपल्याला विकास निगोटच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. क्या बोल अच्छा ओके ओके. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आणखी एक चूक पाहायला मिळाली आहे आणि चेंडूला पाडवलंय पुन्हा एकदा डीप मिड विकेट. चेंडू जातोय खणखणीत दणदणीत चौकार. विशाल निगोट पुन्हा एकदा फटका फटका पाहू शकता. ओ हो 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 चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. मोठा विशाल फटका विशाल निगोटच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. करीम लालाच्या या षटकाचा इथे मात्र समाचार घेतला जातोय. विशाल निगोट करून काय फलंदाजी करताना पाहतोय आपण विशालला. पुन्हा एकदा ओ माय गॉड फटक्यात होत वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय खणखणीत दणदणीत षटकार.
आपल्या फलंदाजीचे जोर दाखवताना पाहतोय विशाल निगोट. टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव विशाल निगोट आपल्या फलंदाजीने जोर दाखवताना आपण पाहतोय. आणि दुसरा संघ देखील आलाय. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय BCC भोकर होम टीम वर्सेस देवणी. देवणीचा संघ देखील इथे आला गेलाय. देवणीच्या संघाचे संघ मालक रामभाऊ यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे यायचंय. रामभाऊ यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. परंतु काय सामना आहे, काय सामना आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते 102 धावा. आणि विशाल निगोट पाहू शकता आपण 11 चेंडू मध्ये 44 धावावर फलंदाजी करतोय तो विशाल निगोट. आता स्ट्रायकर एंडला सोमेश कानोडे आणि गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू इम्रोज खान. षटक क्रमांक 7 म्हणजे आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. दूरवरती दूरवरती टाकला गेलाय. इथे मात्र गोलंदाज इम्रोज पाहू शकतात तेच तर चेंडू देखील टाकला गेलाय आणि दूरवरती टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. फलंदाजाच्या स्ट्रॉंग हिटिंग झोन पासून दूरवरती टाकले जात आहेत इम्रोज कडून चेंडू. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय इम्रोज. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन बॅटचा टॉप एज आणि आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देणारा येतोय कणकणीत दणदणीत चौका. बघूया सोमेश पुढच्या चेंडूवरती काय करेल. आकृत्या टप्प्याचा चेंडू फटका सुरेख खेळला गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू. डेप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक देखील तैनात केला गेलाय. मिळेल ती केवळ एक धाव. आणि आता स्ट्रायकर एंडला आलाय तो इन फॉर्म विशाल निगोट ज्याने 11 चेंडू मध्ये 44 धावा बनवल्यात. तो फलंदाज स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल. या दरम्यान फटका पुन्हा एक डाऊन साईडच्या दिशेमध्ये खेळला गेलाय. मिळेल ती केवळ एकच धाव. चांगली गोलंदाजी इम्रेज कडून या षटकामध्ये आपल्याला सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये अद्याप मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. गोलंदाजी मार्कवर पूर्ण संघाचा आयकॉन खेळाडू इम्रोज खान. यावेळेस आकृत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा येस देखील लागला होता. परंतु आहेत क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिप मध्ये तैनात केले गेले. चेंडूला अडवलं जाईल. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरक्षित आणि सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला एक आयकॉन खेळाडू इम्रोज खान एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. पेशाने पाहिले गेले तर ऍडव्होकेट आहेत. परंतु गोलंदाजी सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्याकडून या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळेस फटका आलाय. फटका मोठा आलाय आणि चेंडूला पाडून दिले. हवाई यात्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय विनोद सर कोचिंग क्लासेस. षटका
निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 42 चेंडूचा इथे खेळ कंप्लीट झालाय. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागले गेले ते तब्बल 114 धावा आणि गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आयकॉन खेळाडू मॅन फॉर्म परभरी अनिल राणेर गोलंदाजीसाठी आला आणि स्ट्रायकर एंडला असेल तो विशाल निगोट. चेंज ऑफ पेस इनोव्हेटिव्ह फटका आणि चेंडूला पुन्हा एकदा पाडून दिले सीमा रेषा पार. येतोय दमदार आमदार चषक षटकार. विशाल निगोट प्रेक्षकांना सांगू इच्छितो की विशाल निगोट ज्या प्रकारे फलंदाजी करतोय पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि विशाल निगोट प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या खेळाडूचं अर्धशतक इथे पूर्ण झालंय. वेल प्लेड विशाल निगोट. काय फलंदाजी केली आहे. आयकॉन खेळाडू म्हणून आलाय आणि त्या प्रकारची आयकॉनिक खेळू आपल्याला विशाल निगोट या फलंदाजाकडून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मिस झालेत आणि चेंडू मात्र जातोय रेषा पार. येत हालदे लानकर यांच्याकडून पारितोषिक आलंय विशाल निगोट साठी. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या अर्धशतकी खेळीसाठी इथे मात्र प्रदान केले गेले दिले गेले. ते इनिंग संपल्याच्या नंतर ती दिले जाईल परंतु अजूनही सामना बाकी आहे. अजूनही शेवटच्या षटकातील चेंडू टाकणं बाकी आहे. समोर विशाल निगोट पुन्हा एकदा. ओ माय गॉड काय फलंदाजी करतोय भावा आणि पुन्हा एकदा चेंडूला पाडून दिले सीमा रेषा पार. येतोय कणकणीत दणदणीत आमदार चषक षटकार. षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे 48 चेंडूचा इथे खेळ कंप्लीट झालाय. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या ते तब्बल 136 धावा आणि सोमेश आणि विशालची जी भागीदारी आपण पाहतोय 29 चेंडू मध्ये 92 धावाची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे मागच्या 5 षटकामध्ये तब्बल 92 धावा बनवल्या गेल्यात. व्हॉट अ बॅटिंग बाय विशाल निगोट, सौरभ बिरादार आणि सोमेश कानोडे या 3 फलंदाजाच्या फलंदाजीच्या बळावर 136 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. आज पाहतो या स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाच्या सामन्यासाठी मंचावरती जे आपण टीव्ही स्क्रीनवरती प्रेक्षक पाहतोय मान्यवर पाहतोय
आमच्यासोबत जुळले गेले ते PSI सुरत तिडके सर, रामदास सोनवडे सर, सुनील दादा शहा, कैलास सोनवडे दादा, गजानन मेटकर सर, दिनेश हनुमंते आणि तसेच देवणी संघाचे संघ मालक रामभाऊ देखील आमच्यासोबत जुळले गेलेले आहेत. आणि काय सामने पाहायला मिळत आहेत, रंगतदार मुकाबला. पहिल्याच इनिंगमध्ये आपल्याला मोठी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळाली. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर 136 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी ते मात्र अलेना स्पोर्ट पूर्णा या संघाला 48 चेंडूमध्ये काढायचे आहेत ते 137 धावा. बोलले गेले ते रोजच आपल्यासोबत राहतात, कारण क्रिकेटचा असा एक खेळ आहे तो ज्यांना त्याचा लाभ मोह आहे त्यांना तो घरी बसू देत नाही. श्रीनिवास दादा सोनवडे देखील आपण TV स्क्रीनवरती त्यांना पाहतोय, तर ते देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आणि बरेचसे मान्यवर जसा जसा दिवस पुढे जात जाईल तसे तसे आपण पाहतोय मैदानावरती प्रेक्षक वर्ग खचाखच येतोय. मैदानावरती जागा सुद्धा शिल्लक राहत नाहीये बसायला. त्या प्रकारचा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय रंगतदार मुकाबले. कालच्या दिवसात देखील आपण पाहिले एका षटकामध्ये तब्बल 29 धावा देखील चेस केल्या गेल्या आहेत. 2 चेंडूवरती 12 धावाची गरज असताना देखील 2 चेंडूवरती 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालेत. त्या प्रकारचे सामने नक्कीच मी आयोजक ॲडव्होकेट विशाल दंडवे यांचं नक्कीच कौतुक करेल, ज्या प्रकारे ही स्पर्धा उभारली गेली आहे आणि ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आणि जी पारदर्शकता आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. रंगतदार मुकाबले. पहिला सामना पहिला इनिंग पहिल्या सामन्याची पहिली इनिंग ते कंप्लीट झाले. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 136 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. आणि यानंतर होणार आहे तो होम टीम मुकाबला स्टेजवरती. BCC भोकर संघाला विनंती आहे, यानंतर तुमचा सामना आहे. जर वेळ लावला तर पॅनल्टीला समोर जावं लागेल. नाही बिलकुल नाही, भोकरला तर बिलकुलच नाही. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. अर्धापूर संघाला विनंती आहे की वेळ न लावता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ कमी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघले ते बरेचसे सामने आपल्याला 4 ते 5 षटकाचे खेळावे लागले होते, त्यामुळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण सजलं जात आहे. आमच्या भोकरचे सोन्या बापू भोसले ज्यांना म्हणलं जातं, बिली बावडन, नदीम सर, पाहू शकता मेहनत त्यांची. मैदानावर एकही वस्तू त्यांना निकामी पाहिजेत नाहीये, लगेच बाहेर फेकली जाते. आणि हे आहे ते क्रिकेटबद्दलचं प्रेम त्यांच्याकडून आपल्याला दर्शवलं जाते. वा सर, जेवढं कौतुक करावं भोकर क्रिकेटचे महर्षी त्यांना म्हणायला हरकत नाही. ज्या प्रकारे त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी योगदान देतात. त्यानंतर प्रशांत दादा आडे देखील आपण त्यांना पाहतो. या सामन्याचे 2 ऑफिशियल पंच. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाजाला विनंती आहे की आपले फलंदाज देखील पाठवून द्यायचे. अलिना स्पोर्ट पूर्णा या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपले 2 फलंदाज, 2 सैनिक, 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. हे कारण क्षेत्ररक्षण सजले गेले. पंच देखील आपल्या आपल्या जागेवरती उभे आहेत. 136 धावा 48 चेंडूमध्ये बनवल्या गेल्या आहेत. आणि या खेळपट्टीचा जर विचार केला, भोकरचे जे हनुमान मंदिर मैदान आहे आणि ज्या प्रकारची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, नक्कीच फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी ओळखली जाते. त्यामुळं मानलं जाते की या मैदानावरच्या कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. तुम्ही कितीही धावा बनवा, या सेफ राहणार नाही आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारची फलंदाजी, त्या प्रकारचे इंटेंट आणि त्या प्रकारची फटकेबाजी दाखवावी लागेल.
137 धावा पाहिले गेले तर धावाचा डोंगर आहे, परंतु या मैदानावरती पाहिले गेले तर ते सर होताना आपण पाहिले गेलेत. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल का प्रश्नचिन्ह कायम आहे. परंतु जे प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जुडला गेलाय, आपण पाहतोय मैदानावरती जे प्रेक्षक वर्ग आलाय त्यांचंही आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. कारण जे प्रेक्षक वर्ग आपण जर बघितला गेले तर आजकाल अधोगतीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या कामामध्ये व्यस्त राहतो, परंतु इथे आपल्या वेळातला वेळ देऊन सामन्यासाठी हजेरी लावलीत त्या सर्वांचं इथे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. फलंदाज जात आहेत मुदस्सीर आणि दुसरा फलंदाज आयकॉन खेळाडू अनिल राणेर. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना देखील आपण पाहतोय. मुदस्सीर देखील एक आक्रमक हिटर म्हणून ओळखला जातो आणि त्यानंतर अनिल राणेर. आपण भोकरवासीय नक्कीच या फलंदाजाला चांगलं ओळखता, कारण गतवर्षी जी आमदार चषक स्पर्धा घेतली गेली होती त्या भोकरच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून अनिल राणेर देखील होता. संघ नक्कीच सेमीफायनल देखील प्रवेश केला गेला होता, परंतु हा सामना वेगळा आहे. ते म्हणतात ना क्रिकेटमध्ये की तुम्ही काल काय होतात, तुम्ही या अगोदर किती मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या जिंकल्यात, तुम्ही किती पुरस्कार पटकवलेत, हे महत्त्वाचं राहणार नाही आहे. तुम्ही आज आपल्या संघासाठी काय करणार आहात ते महत्त्वाचं राहणार आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतील मुदस्सीर आणि त्यानंतर डावखुरे हाताचे फलंदाज अनिल राणेर. आज कुछ कर दिखाना आहे. मोठ्या धावसंख्येला सर करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू विशाल निगोट, स्ट्रायकर एंडला मुद्दू, नॉन स्ट्रायकर एंडला अनिल राणेर. फर्स्ट बॉल, लेट्स प्ले. ओहो उसळी पाहू शकता पहिल्या चेंडूवर तर एक बाउन्सर चेंडू. विशाल निगोट तंदुरुस्त फलंदाजी देखील केली होती आणि गोलंदाजी देखील मध्ये आपण पाहू शकता खांद्याचा यूज, शोल्डरचा यूज इथे मात्र केला गेलाय. पहिला चेंडू इथे मात्र आकुडत्या टप्प्याचा सरप्राईज बाउन्सर मुद्दू समोर टाकला गेलाय. पहिला डॉट. गोलंदाजी मार्कवर विशाल. पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेलाय आणि पुन्हा एक डॉट पाहायला मिळतोय. विशाल सुरेख अशी गोलंदाजी करताना त्यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेस फाटका इनसाइड आउट खेळला गेला. क्षेत्ररक्षक सौरभ बिरादार अडवलं जाईल चेंडूला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या म्हणायला हरकत नाही. 2 धावा देखील वाचवल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. या धावा जर सर करायच्या असतील तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आपण पाहू शकता मान्यवर देखील आलेले आहेत, ज्यांनी या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक ठेवले गेले. प्रथम पारितोषिक करते येसूबाई. त्यानंतर शहराचे उपनगराध्यक्ष आपण पाहतोय दिलीप अण्णा सोनवडे यांचं देखील मैदानावरती आगमन झालं आणि फाटका सुरे खेळला गेलाय. चेंडूला पाठवलंय वाईड स्टड मॅन. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार. शकता गौतम कसबे सर आहेत आणि शेख सलमान सर देखील यांचा देखील आगमन झालं गेले आणि या मान्यवरांच्या समोर काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 137 धावाचा पाठलाग करतोय तो आलेला स्फोट पूर्णाचा संघ. गोलंदाजी मार्कवर थोडंसं क्षेत्ररक्षण वाईड थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त तैनात केला गेलाय आणि डीप पॉइंटच्या दिशेमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आहेत. आगळं वेगळं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा दूर टाकलेला चेंडू बॅटचा येज आणि पंचाचा इशारा येतोय.
नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. समोर फलंदाज आयकॉन खेळाडू अनिल राणेर. डावकुरी हाताचा. आता मात्र आपल्याला एक लढाई पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, आयकॉन वर्सेस आयकॉन. गोलंदाजी मार्कवर विशाल निगोड आणि स्ट्रायकर एंडला अनिल राणेर. मॅन फॉर्म परभणी. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर PSI सूरज कुमार तिडके सरांचं इथे स्वागत केलं जात आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. फ्री हिटच्या चेंडूवरती अनिल राणेर काय करणार आहेत बघू शकता आपण. गोलंदाजी मार्कवर विशाल निगोड कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर करतील हे देखील पाहिलं जाईल. पुढचा चेंडू पुढे पुढे टाकला गेलाय अगदी ब्लॉक होल मध्ये. तेज तर्रार याकर चेंडू. धाव तिथे एकच मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले आणि फ्रीडच्या चेंडूवर केवळ एक धाव आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी. फ्रीडच्या चेंडूवर मोठा फटका इथे मात्र मारू दिलेला नाहीये आणि एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. माझ्या मते 5 धावा, 6 धावा. एक नो बॉल कॉल देखील होता. माफ करा, 9 आहेत. उलट दिसले सर, 6चे 9 दिसले. पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण देखील झालाय. पहिल्या षटकाची इथे समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते 10 धावा. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता युसुफबाई ज्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 1,31,111 रुपयाचं पारितोषिक दिले गेले, त्यांचं देखील स्वागत केलं जाते. आणि त्यानंतर आपण पाहतोय भोकर शहराचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नगर परिषद भोकर दिलीपाना सोनवडे यांचं देखील स्वागत केलं जाते. त्यानंतर गौतम कसबे सरांचं देखील इथे आयोजन कमिटीच्या वतीनं विशालदादा दंडवे आयोजक यांच्याकडून स्वागत केलं जाते. सर्व मान्यवरांचं इथे खूप खूप स्वागत आहे, कारण आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावला. तर युसुफभाई आणि दिलीपाना यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर स्पर्धा कोणती असो, नक्की हजेरी मात्र त्यांची आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारचे सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. थोडासा कानमंत्र दिला जातोय, कारण गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकताना येत आहेत ते हरी कदम. या संघातील गोलंदाजीचे हुकुमे एक्के म्हणून ज्यांचं नाव आहे हरी कदम. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्ट्रायकर एंडला पाहतोय मुद्दू. नक्कीच एक रंगत आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर 2 अतिरिक्त खेळाडू जर पाहिले गेले तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. पहिला चेंडू इथे मात्र खूप दूरवरती. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव पलकावरती धाव वाढली. एक अवांतर, एक एक्स्ट्रा धाव. गौतम कसबे सरांचं स्वागत झाल्याच्या नंतर आपण पाहतोय सलमान शेख सरांचं देखील इथे आयोजन कमिटीच्या वतीनं स्वागत केलं जाते. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाटील साहेबांचं देखील इथं स्वागत केलं जाते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम झाले तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. रामदास भाऊ सोनवडे यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल ॲडव्होकेट विशाल दंडवे यांच्याकडून. यावेळेस स्टेप आउट करून पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय आणि चेंडू मात्र जातोय डीप पॉइंट सीमा रेषा पार. 1 बॉल इनटू द फॅन्स. येतोय चौकार.
मॅन बाउन्सर बाउन्सर चेंडू बॅटचा एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये इथे मात्र संघाला लागला तो पहिला हादरा. बिग विकेट मुद्दू बॅक टू द पवेलियन. आणि टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय संदीप पाटील आणि ॲडव्होकेट विशाल दंडवे. संदीप पाटील आपण पाहतो हे देखील एक आयोजक म्हणून एक सुंदर आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून उभारली गेलेली स्पर्धा आपण पाहतोय. संदीप पाटील यांनी देखील इथे हजेरी लावली गेली आहे. पहिला झटका पहिल्या गडी बाद झाल्याच्या नंतर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन खेळाडू इम्रोज ॲडव्होकेट इम्रोज खानला आपण पाहतोय. आता दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती जे आपल्याला पाहायला मिळते ते दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. ओ हो काय गोलंदाजी करतोय काय गोलंदाजी करतोय हारी कदम. अतिरिक्त उचाल पडल्याच्या नंतर एक सरप्राईज बाउन्सरने इथे मात्र सुरुवात केली गेली. कानापासून हाय बाय करत सिटी मारत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे हारी कदम कडून आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते हारी कदम यांच्याकडून. समोर इम्रोज खान पुढे टाकलाय फटका मिस टाइम झालाय. सोमेश कानवडे त्याच्या खाली आणि या बरोबर संघाला लागलाय तो दुसरा हादरा. ते मात्र दर्द की दवा चाहिए. दर्द की दवा नाही आता धावा पाहिजेत. पूर्ण संघाला या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल तर धावा लागतायत कारण 2 गडी संघ अडचणीत सापडला गेलाय. या अडचणीतून बाहेर काढतील का नवीन फलंदाज मला वाटते एजाज. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय एजाज कादरी. आपण जर पाहायला गेलं तर पूर्ण संघाचं बरेच वर्ष झालं या संघाचं तो प्रतिनिधित्व करतो. आणि ज्या प्रकारचा खेळ आहे ज्या प्रकारचा तो व्यक्ती आहे ज्या प्रकारचा तो माणूस आहे फोकस का आरती हेच बंद होईल जनरेटर बंद होईल जनरेटर बंद होईल व्हायरस थँक्यू. फटका समोरच्या दिशेमध्ये खेळाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय तिथे आहेत मामा अडवले मामाने चेंडूला मिळेल ती केवळ एकच धाव. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात सुंदर भेदक अशी गोलंदाजी इथे केली होती. 10 धावा खर्च केल्या होत्या विशाल निगोटने. याही षटकामध्ये आपण पाहतोय एकच धाव. या खेळपट्टीवरती 10 धावा म्हणजे 6 चेंडूवरती 6 धावा असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या प्रकारची खेळपट्टी आहे ज्या प्रकारे धावा या मैदानावरती बनल्या जातात क्षेत्ररक्षण बदललं जाते. यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू बाउन्सर देखील होता. पडल्याच्या नंतर उसळी घेतलाय
एक धाव तिथे हलक्या हाताने खेळून एक धाव देखील तिथे पूर्ण केली गेली आणि एजाजने आपल्या धावाचं खातं देखील उघडले गेले. एक धाव एजाजच्या खात्यामध्ये देखील लागली जाते. एकीन धावसंख्या जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक आपल्याला तिसरं पाहायला मिळते आणि थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल, कारण 2 गडी देखील इथे बाद झाले आणि 2 गड्याच्या मोबदल्यात केवळ 17 धावा. 14 चेंडूचा खेळ झाला आणि 17 धावा. थोडंसं संकटात सापडलाय संघ, परंतु अनिल राणेर आणि एजाज कादरी या 2 खेळाडूकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती पोटेन्शियल आहे, परंतु असून चालणार नाही, ते काम मात्र करावं लागेल. पुढे टाकलाय फटका मोठा आलाय, चेंडूला पाठवलंय, बिग 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 हिट. येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकार. होम टीमचा मुकाबला आपण पाहू शकता असलम पटेल यांना वॉर्म अप करताना, कारण यानंतर त्यांचा देखील सामना असणार आहे. बिग मॅच ऑफ द डे. 2 तगडे संघ, रामभाऊ सीसी देवनी वर्सेस बीसीसी भोकर, या 2 संघादरम्यान आता मुकाबला पाहायला मिळणार आहे. भोकरचे धुरंधर काय करतील ते देखील पाहावं लागेल. षटकाराच्या सहाय्याने 23 धावा देखील धावपलकावरती बनल्या जात आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती 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 भरपूर आहे. विकास निगोटच्या गतीने ते मात्र बीट केले गेले. धाव मिळणार नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटकार खाल्ल्याच्या नंतर वापसी केली गेली म्हणायला हरकत नाहीये. एकंदरीत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर षटकार आणि पुन्हा येतोय तो डॉट. म्हणजे 4 चेंडूवरती केवळ 8 धावा येथे खर्च केल्या गेल्या आहेत. बघूया विशाल निगोट पुन्हा एकदा डावखुरे हाताचा गोलंदाज, डावखुरे हाताच्या फलंदाजाच्या समोर पुढे आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा बिग 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 हिट. षटकार अनिल राणेर या फटक्याने दाखवलं की या खेळाडूकडे ती क्षमता आहे, मोठे फटके मारण्याची, बिग हिट करण्याची ताकद या खेळाडूकडे देखील आहे. परभणी जिल्ह्यातील एक आयकॉन खेळाडू म्हणून ओळखला जाणारा बिग हिटर अनिल राणेर. फटका देखील खेळला गेलाय, परंतु फटका पुन्हा एकदा आपला छोर बदललाय. तिथे फुल टॉस चेंडू होता. फटका मारण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु खूप दूरवरती टाकला गेला चेंडू. डाऊन द लेग भरपूर दूर गेलाय आणि पंचाचे हात इथे समांतर झाले. ते व्हाईट बॉल कॉल, एक्स्ट्रा धाव धावपलकावरती लागली जाते. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या 30, परंतु 17 चेंडूचा खेळ झाला, हे देखील लक्षात असावं लागेल. परंतु कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिले 3 षटकामध्ये 70 धावा देखील होताना आपण या मैदानावरती पाहिल्यात. पुन्हा एकदा दूरवरती, हे बघा चतुराई भरी गोलंदाजी, म्हणजे फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून दूरवरती चेंडू टाकला गेलाय आणि तिथे छेडले गेले ती आणि 1 धाव. एका धावेच्या साहाय्याने षटकाची समाप्ती होते. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 2 गडी बाद, 31 धावा.
एकदा स्वतःच दुसरं षटक घेऊन आलाय आणि संघासाठी षटक घेऊन आलाय तो हारी कदम. आणि समोर असेल डावखुरी आताचा फलंदाज अनिल राणेर. हे षटक फार महत्वाचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवलं जाते. ऑन साइडच्या दिशेमध्ये अतिरिक्त खेळाडू अनिल साठी तैनात केले गेलेत. बघूया. पुढे टाकला गेलाय फटका बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तिथे घेतली जाईल. मी भोकर संघाचे स्पॉन्सर भोकर संघाचे संघ मालक यांना विनंती करतो. सोहेल सेठ यांना विनंती करतो की जिथं कुठं असतील त्यांनी मंचावरती यायचंय. त्यानंतर वासिक शेख भोकर संघाचे आयकॉन खेळाडू त्यांना देखील विनंती करतो आपण देखील मंचावर यायचं आहे. आणि त्यानंतर प्रिन्स मुकीद यांना देखील विनंती करतो आपण देखील मैदानावरती यायचंय. नवीन नवनिर्वाचित नगरसेवक गणेश यशवंतकर सर यांचं देखील मैदानावरती आगमन झाले. कॅमेरामॅन यांना विनंती करतो की जे आपण पाहतोय भोकर संघाचे संघ मालक सोहेल सेठ पाहिलं गेलं तर ते देखील येतात. त्यांच्या समोर आपण पाहतोय मैनुद्दीन कुरेशी मॅन फ्रॉम नरसी यांचं देखील मैदानावरती आगमन होते स्टेजवरती. त्यानंतर त्यांच्या समोर आपण पाहतोय भोकर संघाचे आयकॉन खेळाडू वासिक शेख. आणि त्यानंतर भोकर संघाचा दुसरा आयकॉन आपल्या परिसरातील चित परिचित खेळाडू प्रिन्स मुकी देखील आलाय. वेलकम. पुढचा चेंडू यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडच्या दिशेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय. परंतु पंच आमचे भोकरचे सोन्या बापू भोसले यांचा इशारा येतोय. इट्स लेग बाय स्वरूपातील एक धाव तिथे पूर्ण केली जाते. रंगतदार मुकाबला. हा सामना पूर्णा संघासाठी सोपा नसेल. सुमारे 21 धावांची धावगती आवश्यक आहे इथून पुढे. यानंतर थोडस छोटेखानी सत्कार होईल कारण भोकर संघाचे संघ मालक देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी सोहेल सेठ यांचा इथे सत्कार करण्यासाठी विशालदादा दनवे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. सोहेल सेठ यांचा इथे आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं पूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. त्यानंतर मी मैनुद्दीन कुरेशी यांचं देखील इथं सत्कार केला जाईल. मी ॲडव्होकेट विशालदादा दंडवे यांना विनंती करतो त्यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. त्यानंतर मॅन फ्रॉम पुणे वासिक शेख संघाचे आयकॉन खेळाडू यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. आणि त्यांच्यासोबत मी विनंती करतो प्रिन्स मुकीदे याचा देखील इथे सत्कार केला जाईल. आपल्या भोकर शहराचे नवनिर्वाचित नगरसेवक शेख युसुफबाई ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. तब्बल 1,31,111 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी दिलंय त्यांच्याकडून देखील वासिक शेख यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. सामन्याकडे जाऊया. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू इथे मात्र हे हरी कदम आजकाल पाहतोय ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये आपल्याला विध्वंसक गोलंदाजी भेदक अशी गोलंदाजी हरी कदम यांच्याकडून पाहायला मिळते. डेव्हिड सॅमसन जेम्स नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय जे की नॉन स्ट्रायकर एंडला असणार आहे आणि स्ट्रायकर एंडला आहे परभणी चा आयकॉन अनिल राणेरचा फटक्यात होतं वजन आणि मिळतील धावा अर्धा डझन. येतोय खणखणीत दणदणीत आमदार चषक षटकार.
तर इथं 4 षटकाचा इथे खेळ संपला गेलाय. म्हणजे निम्मा खेळ, या पहिल्या इनिंगचा निम्मा खेळ इथे कंप्लीट झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती आहे ते केवळ 41 धावा. ज्या प्रकारचे खेळपट्टी पाहिले गेले तर केवळच म्हणाव्या लागतील, कारण 41 धावा, कारण 137 धावा चेस करत असताना 4 षटकामध्ये केवळ 41 धावा लागल्या गेल्या आहेत. आणि पुढील इक्वेशन सांगू इच्छितो की आता मात्र 24 चेंडू 96 धावांची गरज आहे. आणि 24 चेंडू 96 धावा या मैदानावरती निघताना आपण बऱ्याच वेळा पाहिल्या, कारण ज्या प्रकारची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. भोकरची खेळपट्टी म्हणजे फलंदाजासाठी अनुकूल खेळपट्टी म्हणून ओळखली जाते, परंतु त्या प्रकारचा खेळ, त्या प्रकारची फलंदाजी आणि त्या प्रकारची फटकेबाजी देखील करावी लागेल. बघूया, ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. स्टीम स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. बीच मैदान में गया पाणी, क्या बदलेगी मॅच की कहाणी. 4 षटकामध्ये 41 झाल्यात, 4 मध्ये 96 काढ्यांची गरज आहे. आणि या खेळपट्टीकडे पाहिले गेले तर या खेळपट्टीवरती ते धावा निघत आहेत, परंतु त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय सौरव बिरादार संघाचे आयकॉन खेळाडू, त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय का? यस, सौरव बिरादारच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. सौरव बिरादार मॅन फ्रॉम तुळजापूर, एक आयकॉन खेळाडू म्हणून या संघात देखील दाखल झालाय. त्याचं देखील इथे स्वागत केलं जाईल, परंतु हा सामना झाल्याच्या नंतर, कारण हा देखील एक आयकॉन खेळाडू आहे. परंतु स्ट्रायकर एंडला जेम्स डेव्हिड जेम्स स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. आणि गोलंदाजी मार्कवर संघाचा आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम तुळजापूर सौरव बिरादार. गोलंदाजी मार्कवर थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, थोडंसं वाईडिस घेतोय लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला, आणि थोडंसं फाईन घेतलं गेले. पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट, स्वागत केलंय. व्हॉट अ शॉट, डेव्हिड सॅमसनच्या बॅट मधून निघालाय तो, खणखणीत दणदणीत येतोय आमदार चषक षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार. याला पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये टाकला गेला होता. फटका देखील लॉंग ऑफच्या दिशेमध्ये खेळण्यात तिथे आहेत मामा, आणि अडवलं जाईल. एक धाव पाहायला मिळते. आता बघूया, आयकॉन खेळाडू समोर आहेत. अनिलच्या बॅट मधून फसका, मिस टाइम झालाय, परंतु तिथं पाहतोय क्षेत्ररक्षक देखील शशांक पवार, मला वाटतंय त्याच्याकडून देखील इथे क्षेत्ररक्षण चुकलं गेलंय आणि चेंडू जातोय डिफाईन लेग सीमा रेषा पार, येतोय खणखणीत दणदणीत चौकार. ज्या प्रकारच्या धावा आहेत या मैदानावरती निघू शकतात. काल याच प्रकारची धाव संख्या चेस झाली गेली आहे. पुन्हा एकदा फटका, फसलाय का? चेंडू इन द एअर, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली सोमेश कानोडे, आणि सोमेश कानोडेचा एक अप्रतिम अफलातून झेल, आणि संघाला लागलाय तो बिग 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 विकेट. आयकॉन खेळाडू अनिल रनर बॅक टू द पवेलियन. परंतु नॉन स्ट्रायकर एंडला आपण अजूनही पाहतो ज्याच्या बॅट मधून एक ताकदवर फटका पाहायला मिळाला होता, तो फलंदाज. परंतु स्ट्रायकर एंडला असेल तो शेख सिराज, नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आपण पाहतोय. फलंदाज शेख सिराज
एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, गोलंदाजी देखील करतो, परंतु फलंदाजीमध्ये आज संघासाठी काम करावं लागणार आहे. सौरव बिरादार एक आयकॉन खेळाडू आणि पहिल्या षटकात विकेट देखील मिळवला गेलाय आणि रणनीला बाद केले. आयकॉन खेळाडूने आयकॉन खेळाडूला बाद केले गेले. पुन्हा एकदा सौरव बिरादार धावतोय. सौरव फाटका नो लुक शॉट आणि चेंडू जातोय वन बॉल्स इनटू द फॅन्स. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. स्लोअर वन चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण संभाजीचं त्या दिशेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ती केवळ एकच धाव आणि एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या ते 4 गडी बाद 57 धावा. आता 18 चेंडूमध्ये 80 धावांची गरज आहे. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जर पाहिले गेले तर मला वाटते 26.6 साह्याने धावा काढाव्या लागतील. परंतु काय निघू शकतात का प्रश्नचिन्ह कायम आहे. परंतु फलंदाजाकडे जर पाहिले गेलं, काबिलियत जर पाहिली गेली तर ती काबिलियत आहे. बघूया संघाचे कर्णधार. गोलंदाजीची धुरा मला वाटते जानी सोळंकेच्या हातामध्ये चेंडू दिला जातो. यस जानू गोलंदाजी मार्कवर जानी येताना आपण पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेमध्ये फटका सुरेख खेळला गेलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय. इनामदार बॅनरला सलामी देणारा येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. फटका चांगला खेळतोय जानी सोळंकेच्या पहिल्या चेंडूवरती ते चौकार. राऊंड द विकेट. छोटस रनअप जानी सोळंकेचं. पुढे टाकलाय चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. येतोय कणकणीत दणदणीत आमदार चषक षटकार. ते षटक असेल का. हरी कदम कान मंत्र देताना गोलंदाज जानी सोळंकेला आपण पाहतोय. हे कारण एक षटक देखील सामन्याला कलाटणी देणारा असू शकतं. काल देखील पाहिलंय मीनाची गोलंदाजी. मीनाच्या गोलंदाजीने सामना परतवला होता. परवा आपण पाहिले गजानन गुजलवारच्या गोलंदाजीने एका षटकाने सामना परतवला होता. आकुडत्या टप्प्याचा चेंडू फटका खेळला गेलाय आणि चेंडूला पाडलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. बाबूराव आला की नाही माहिती नाही, परंतु चौकार मात्र सुरेख आलाय. फलंदाज शेख सिराजच्या बॅट मधून. आता कान मंत्र देखील आलाय तिथे. शुभम मुतखेडे विकेट किपर यांच्याकडून गोलंदाज जानी सोळंकेला सामना रंग बदलतोय. अगदी रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा सामना रंग बदलतोय. गोलंदाजी मार्कवर जानी सोळंके आणि समोर फलंदाज शेख सिराज. पुढे टाकला होता, मिस टाइम झालेत. फटका मिस झालाय आणि डॉट बॉल. आपण पाहतोय संघाचे कर्णधार रवी पाटील म्हणजे आनंद बेराडे त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडून गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवलं जाते. नक्कीच एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात रवी पाटील. एक चांगले कर्णधार
चांगले संघ मालक म्हणून देखील त्यांचं नाव आहे. परंतु जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर जानी. सिराजसाठी एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर. परंतु ओ हो हो, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आपलातून क्षेत्ररक्षण इथे सोमेश कानोडेकडून आपल्याला पाहायला मिळते. वा वा वा, हे पारितोषिक आलंय. ज्या प्रकारे चेंडूला अडवलं गेले, शहराचे उपनगराध्यक्ष दिलीपाना सोनवडे यांच्याकडून तब्बल सोमेश कानोडेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्या प्रकारे तो चेंडू अडवला गेला होता. यावेळेस गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाले आणि एक धाव तिथे पाहायला मिळते. षटकामध्ये वापसी केली गेली आहे. शेख सिराज यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर करिअरमध्ये आपल्या क्रिक हिरोच्या करिअरमध्ये तब्बल 500 चौकार शेख सिराजने लगावले गेलेत. सहा षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आता केवळ 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 64 धावा. 12 चेंडू मध्ये 64 धावांची गरज आहे. या दरम्यान बाहुबली फटका. डेव्हिड सॅमसन जेम्सच्या बॅट मधून निघालाय तो हवाई फायर आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटका. फटका मारलाय. एक आयकॉन खेळाडू समोर आहे, सौरभ बिरादार. याला न जुमानता ज्या प्रकारे फटका. डेव्हिड सॅमसन जेम्सच्या बॅट मधून एक बिग बिग षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. फुल टॉस चेंडू फटका एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पुन्हा पाहायला मिळते. पाहायला गेले तर थोडस लो फुल टॉस चेंडू होता. विशाल दादा दंडवे. ऐंशी धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत आणि आपण पाहतोय मुखेडचे लोकप्रिय आमदार तुषाररावजी राठोड साहेब यांचं देखील मैदानावरती काही वेळातच आगमन होणार आहे. परंतु सामना पुढे फटका मारला गेलाय लॉंगाच्या दिशेमध्ये. आयकॉन खेळाडू विशाल निगोड चेंडूला अडवतील तत्पूर्वी घेतली जाते ती एक धावाने. पुन्हा एकदा बाहुबली, या संघातील बाहुबली म्हणून ज्याचं नाव आहे. डेव्हिडचा फटका मिस झालाय, मिस टाइम झालाय आणि सौरभ बिरादारला मिळाली ती आणखी एक सफलता. बिग विकेट, पुन्हा एकदा मोठा विकेट. डेव्हिड सॅमसन जेम्स back to the pavilion.
मोठा तगडा खेळाडू बिग हिटर फलंदाज बाद झालाय. शेख सिराज नॉन स्ट्रायकर एंडला, ज्यांनी 8 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या गेल्या, ते सुद्धा आपण खेळपट्टीवरती पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडला. परंतु ज्या प्रकारे सामना पुढे जातोय असं वाटतंय की सामना थोडासा आता मात्र आपले कल चित्र स्पष्ट केलेत सामन्यांनी. कारण 8 चेंडूमध्ये 55 धावा एक खूप मोठं टार्गेट वाटतं, परंतु 8 चेंडूमध्ये 30-40 धावा बनताना आपण पाहिल्यात, परंतु 55 खूप मोठ्या वाटतात. पहिल्या चेंडूवरती ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय अक्रमच्या बॅटमधून, परंतु एकच धाव तिथे पाहायला मिळते. स्ट्रायकरला अक्रम होता, आता नॉन स्ट्रायकर एंडला जाईल कारण एक धाव घेतली गेली. आता शेख सिराज चांगली फलंदाजी करतोय. 8 चेंडूमध्ये 21 धावा ज्यांनी बनवल्या तो शेख सिराज. बघूया सौरभ बिरादरच्या या चेंडूचा कसा सामना करेल. ऑन साईडच्या दिशेमध्ये चेंडूच्या पेसचा यूज करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅटचे संपर्क नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती होते. आता केवळ 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 6 चेंडूमध्ये 54 धावांची आता गरज राहणार आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील आले तरी सामना मात्र जिंकू शकणार नाहीत. 6 चेंडू 54 धावा, बघूया निघतील का. टार्गेट जर पाहिले गेले तर खूप मोठं आहे, परंतु बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती देतील. बॉलर नेम हरिभाऊ साई. गोलंदाजी मार्कवर साई. युवा खेळाडू दिसतोय, अर्धापूर संघाचा युवा खेळाडू दिसतोय. बघूया साई, जे की शेवटचं षटक टाकलं जात आहे. 6 चेंडू आणि 55 धावा, परंतु विशाल निगोट, सौरभ बिरादर आणि सोमेश कानोडे यांच्या फलंदाजीच्या बळावर निर्धारित 8 षटकाच्या खेळामध्ये तब्बल 137 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. की आपली प्लेइंग लिस्ट पाठवून द्यायची आहे लवकरात लवकर. आपल्याकडे वेळ नाहीये, प्लेइंग लिस्ट पाठवून द्या. साई फुल टॉस चेंडू. बघूया एक धाव तिथे घेतली गेली आहे. पंच तिसऱ्या पंचाकडे रेफर करतायत. बघूया काय असेल. गती भरपूर होती, अगदी अबो वेस्ट टाईट आहे का हे बघावं लागेल. जर असेल तर इट्स नो बॉल कॉल असणार आहे, परंतु बघूया. तेच तरा टाकण्याचा प्रयत्न देखील तिथे साईकडून झालाय. पंचाचा इशारा येणं बाकी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा फुल टॉस आणि आमच्या मान्यवरांना सलामी देणारा इथे मात्र आलाय तो खणखणीत दणदणीत षटकार. डीजे वाल्याचं एकंदरीत म्हणणं होतं की फुलटा चेंडू टाकायचा नाही.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू करतोय हवाई सफर षटका. चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवानरावजी दंडवे साहेब यांचं देखील स्वागत झालंय. टीव्ही कॅमेरामॅनला विनंती करतो की थोडंसं कॅमेरा तिकडे करायचंय. त्यांच्यासोबत डॉक्टर फेरोज इनामदार देखील आहेत आणि त्यांच्यासोबत योगेश दादा भोकरकर यांचं देखील आगमन होतंय. पुन्हा पुन्हा एकदा फटका साईडच्या दिशेमध्ये मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु झेल मात्र झालेला नाहीये. तत्पूर्वी घेतली गेली ती एक धाव. अब नाही चलेगा इक्का दुक्का, अब लगाना पडेगा छक्का चौका. छक्का चौका जरी मारला तरी सामना मात्र खूप दूरवरती दिसतोय. फेरोज इनामदार पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्यांच्याकडून प्रदान केला गेलाय. तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे मॅन ऑफ द सिरीज. गोलंदाजी मार्कवर साई. पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय का. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस परंतु झेल मात्र सुटला गेलाय आणि पुन्हा एकदा घेतली जाते ती एक धाव. आपलं